तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचं आहे प्ले स्टोर आयडी। तर मित्रांनो, ही प्ले स्टोर आयडी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्ले स्टोर आयडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कारण मित्रांनो, प्ले स्टोर आयडी बनवल्याशिवाय आपल्याला प्ले स्टोरवरून काही डाउनलोड करताच येत नाही। तर त्यासाठी आपल्याला आधी प्ले स्टोर आयडी बनवावी लागते आणि प्ले स्टोर आयडी बनवल्यानंतरच आपल्याला प्ले स्टोरवरून ॲप्स डाउनलोड करता येतात। तर मित्रांनो, हीच प्ले स्टोर आयडी आज कशी बनवायची तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन प्ले स्टोर आयडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण आता थोडा वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे साईटला पाहू शकता, आपण स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलेली आहे। तर इथे बनवायचे आपल्याला नवीन प्ले स्टोर आयडी। तर आपण आता सगळ्यात आधी आपल्याला जायचे आहे आपल्या प्ले स्टोरवर आल्यावर येथे साइन इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येथे आपल्याला नवीन आयडी बनवायचे तर त्यासाठी येथे क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर फॉर माय पर्सनल यूज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपल्याला नाव टाकायचं आहे, पहिलं नाव टाकायचं आहे आणि शेवटी आडनाव टाकायचं आहे। तर आपल्याला इथे पहिल्या रकान्यामध्ये आपलं नाव टाकायचं आहे। तर इथे नाव टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपली जन्मतारीख टाकायची, जी पण जन्मतारीख असेल तर ते इथे टाकायचे। जन्मतारीख टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे चूज युअर जीमेल ॲड्रेस। तर मित्रांनो, यापैकी आपण कुठले एक सिलेक्ट करू शकतो किंवा आपण नवीनही बनवू शकतो। जर आपल्याला नवीन बनवायचं असेल तर येथे क्रिएट युअर अँड जीमेल ॲड्रेस, तर यावरती क्लिक करून आपण नवीन जीमेल ॲड्रेससुद्धा बनवू शकतो। तर इथे जीमेल टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो, इथे आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे। तर यामध्ये आपल्याला कॅपिटलमधले काही अक्षरं, काही अंक आणि काही सिम्बॉल यामध्ये टाकायचे आहेत। तर असा स्ट्रॉंग पासवर्ड इथे बनवायचा आहे। तर इथे आपण आता पासवर्ड टाकून घेणार आहोत। तर मित्रांनो, असा आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे। एकदम बघू शकता स्क्रीनवर अशा प्रकारे। त्यामध्ये आपल्याला काही अंक पण टाकायचे आहेत, काही सिम्बॉल टाकायचे आहेत। तर असा मित्रांनो आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचे। मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे आणि पासवर्ड बनवून झाल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथे पुढचं पेज ओपन झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला खाली स्क्रॉल करत यायचं आहे आणि त्यानंतर येते तर येस आय एम इन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज ओपन झालेलं आहे। तर बघू शकता इथे, तर इथे आपला आयडी तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथे पुन्हा खाली स्क्रॉल करत यायचं आहे आपल्याला। तर त्यानंतर इथे आय ॲग्री तर यावरती क्लिक करायचं आहे। तर आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर थोडी इथे चेकिंग होईल, इथे बघू शकता चेकिंग। तर इथे चेकिंग झालेले गुगल सर्व्हिस, तर इथे आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे आणि त्यानंतर इथे ॲक्सेप्ट, तर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर तर इथे पॉपअप आलेलं आहे, तर त्याला नॉट नाववरती क्लिक करायचं आहे। तर इथे बघू शकता आपली प्ले स्टोर आयडी तयार झालेली आहे। बघू शकता आपण येथून आता कोणते ॲप्स डाउनलोड करू शकतो। तर इथे आपण प्ले स्टोर आयडी जर चेक करायची असेल तर आपल्याला जायचं येते वरती, बघू शकता 3 रेषा आपल्याला दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर इथे बघू शकता आपली प्ले स्टोर आयडी तयार झालेली आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्ले स्टोर आयडी बनवू शकतो आणि आता प्ले स्टोर आयडी तयार झाल्यानंतर आपण येथे कुठले ॲप्स डाउनलोड करू शकतो। आणि मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे ते पण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूयाचे एका नवीन व्हिडिओमध्ये.